अनिल जी कोहली सर, क्या लगता है हम लौटकर वापस नहीं आएंगे? जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। यहाँ पर चाहे बल्ले से लीजिए। अनिल जी कहूँ, मैं कहूँ तो एक बात कि ये दुनिया गोल है और कुछ लोगों का भी डबल रोल है, जिसमें आपका डबल रोल है। बहुत बढ़िया, लाजवाब। हॅलो, तर सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं मनापासून सर्वांचं स्वागत। तर महड संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा समालोचन कक्षामध्ये। तो चलिए यहाँ से महड टीम के करेंगे। हाँ, तो चलिए आपके 12 खिलाड़ी 12 मेंस। रोशन दादा, अरे आवाज, हेलो, चलेगा क्या उधर से? ना ये बाजू पे आ रहे हो। एक्सप्रेसिव बेस्ट टीचर, बहुत बढ़िया। देखिए, नहीं नहीं, आवाज भी एकदम है, बहुत ताकत है। मैंने ये बात कहा कि ये दुनिया गोल है और अनिल दादा कोहली इनका डबल रोल है। और हमारे रोशन दादा पालगुड़े, देखिए हमेशा देखिए इनके अंदर क्रिकेट की नशा समा हुई है। बहुत बड़े क्रिकेट के दीवाने हैं। कहते हैं ना, मैं हूं क्रिकेट का दीवाना, मुझे सबसे उल्फत है। हॅलो, तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक जबरदस्त बिग फाइट तुम्हाला बघायला मिळणार आहे। महड वर्सेस, क्या बात है, बिग फाइट। यानी शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा, और मैदान पर जब होंगे बब्बर सिर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा। और बताएंगे अनिल कोहली साहब, ये बब्बर सिर कौन है इस दोनों टीम के अंदर। तर निश्चित स्वरूपात तलेगाव एक जबरदस्त संघ आहे आणि महड संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आहे। पहिला चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलाय। महड संघामध्ये मात्र मला एक कमी दिसते आज। महड संघाचा जो हुकमी एक्का जो मानला जातो तो आज मला इथे दिसत नाहीये। जयेश पाटील वळूया सामन्याकडे। आकाश एक जबरदस्त गोलंदाज महड संघाकडून, लेफ्ट हँड गोलंदाज, जबरदस्त चेंडू टळवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, वन बाउन्स जातोय आणि आरामात 2 धावा पूर्ण झालेल्या तिथे। हॅलो, तर फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी आहे। दोन्ही फलंदाजांना 3 षटकार जर लगावले तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक समीर तांडेल यांच्याकडून। पंचांकडे मात्र दाद मागतायत, पण पंचांनी मात्र दाद फेटाळलेली आहे। हा एक निर्धाव चेंडू येतोय अक्षय याचा। तर पुन्हा एकदा सांगतो, फलंदाजांना मात्र सुवर्ण संधी असणार आहे। 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक समीर तांडेल यांच्याकडून। तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक बिग फाइट, तलेगाव वर्सेस महड, जबरदस्त सामना होणार, रोमहर्षक सामना होणार, यात काही शंका नाही, यात काही वाद नाहीये। पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, अक्षय एक जबरदस्त एक ऑलराउंडर खेळाडू महड संघाचा, त्याची फलंदाजी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच, मात्र गोलंदाजी मात्र जबरदस्त करतोय तो। जबरदस्त चेंडू टोळवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बघा फंबल झालाय। 1 धाव मात्र आरामात पूर्ण झाले। दुसऱ्या धावाचा प्रयत्न 100% होणार। 2 धावा इथे आरामात पूर्ण झालेल्या आहेत। तर क्रिकेटचं समीकरण असे, कॅचेस विन द मॅचेस। जर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला तुम्ही कॅच जर सोडत असाल ना, तर याचे परिणाम मात्र तुम्हाला पुढच्या षटकामध्ये बघायला मिळतील।
तर इथे रिया डीजेचे मालक रुपेश जाधव इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा शिवशक्ती परळी चषकातर्फे हार्दिक स्वागत. तर लगातार 2 षटकारांना सुद्धा बक्षीस आहे 1000 रुपयाचं हरेश कडपे यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपचा थोडा चेंडू बाहेर गेलाय, पंचांनी मात्र दंडित केलाय त्याला. दरम्यान पुढचा चेंडू अक्षय, रोहित सामना करेल. रोहित फुलटरमध्ये चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय, मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 धाव मात्र आरामात पूर्ण झालेले, एकाच धावेवरती समाधान होते इथे. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती तळेगाव संघाची. 7 धावांवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अक्षयची तारीफ केली पाहिजे, कारण की तर आपले टी शर्टचे स्पॉन्सर्स ऍडव्होकेट सुशीलभाई गायकवाड इथे आलेले आहेत. त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, त्यांचं स्वागत होणार आहे. आणि ऍडव्होकेट सुशीलभाई गायकवाड यांच्याकडून महल टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालेला आहे. 1 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली तळेगाव संघाची 7 या धावसंख्येवरती. दुसरं षटक महड संघाकडून कोण घेऊन येणार, निश्चित मला असं वाटतंय आकाश. मी आता नाव घेणारच होतो. तर 1 षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती 7. आता हे दुसरं षटक. आकाश एक जबरदस्त गोलंदाज आहे. आकाश असेल, अक्षय असेल, महड संघाचे जी बॉलिंग साइड जी आहे ते परफेक्ट बॉलिंग साइड आहे, कारण की 2 लेफ्ट हँडेड गोलंदाज या संघामध्ये समाविष्ट आहेत. पण तळेगाव संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आहे, मात्र अजून प्रेक्षकांची मात्र त्यांनी मन जिंकलेली नाहीये. चला वळूया सामन्याकडे. चला स्पीड अप करायचं प्लीज. तर आता मात्र स्ट्राइक वरती आहे पुन्हा एकदा रोहित. महड संघाच्या बद्दल सांगायचं झालं, याच मैदानावरती डेच्या टुर्नामेंट्स मध्ये त्यांनी 2 पारितोषिक पटकावलेले आहेत याच मैदानावरती. पहिला चेंडू आकाशाचा ऑफ स्टंपचा चेंडू थोडासा बाहेर गेला, पंचांनी मात्र त्याला दंडित केले. 1 धाव निश्चित स्वरूपात तळेगाव संघाच्या खात्यात जमा झालेली आहे. प्रत्येक संघाचा एक लकी ग्राउंड असतो, महड संघाचा सुद्धा हा एक लकी ग्राउंड आहे. या ग्राउंड वरती, या मैदानावरती त्यांनी मागच्या डे टुर्नामेंट्स मध्ये 2 पारितोषिक पटकावलेली आहेत. सुरेख चेंडू आता मात्र बघा, मी मगाशीच म्हटलं होतं की परफेक्ट गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी इथे आकाश. तर अक्षयची मात्र मी तारीफ करेल. थोडस पायाला थोडासा प्रॉब्लेम झाला अक्षयच्या, परंतु विदाऊट शूज ने तो
तरी सुद्धा तो क्षेत्ररक्षण विकेट किपिंग करतोय. खरंच दाद दिली पाहिजे अक्षय, खरंच तुला. संघाच्या मध्ये जे संघाची जी बॉन्डिंग असते, आपला संघ ज्यावेळेस आपण मैदानावरती घेऊन उतरतो त्या संघामध्ये आपली बॉन्डिंग असणं खूप गरजेचं आहे. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होतोय फलंदाज. रोहन आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कोणतीही चूक करणार नाहीये. आणि आता मात्र इथे रोहनचा खेळीचा मात्र अंत होतोय. तर दरम्यान नवीन फलंदाज मैदानात येतोय विनायक कडपे. हा एक जबरदस्त एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आता मात्र मी म्हणेन की रोहितला मात्र आता संपूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की आपला संघ थोडासा बॅकफुटला चाललेला आहे. कारण की एक समाधानकारक टोटल आपल्याला उभी करावी लागणार आहे, कारण समोर जो संघ जो आहे महड संघ चेसिंग मास्टर संघ आहे. एक समाधानकारक टोटल म्हणजे 35 किंवा 40 रन्स जरी तुम्ही बनवल्यात तरी पण एक बिग फाईट होऊ शकते. रात्रीचे घड्याळात 1:15 वाजलेले आहेत तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग अजून इथून हलण्याचा नाव घेत नाहीयेत, कारण की हे सर्व जे प्रेम आहे ना प्रेक्षकांचं, हे आयोजन तुमच्या आयोजनावरती डिपेंड असतं. तुम्ही आयोजन कशा पद्धतीने करताय. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम असून सुद्धा, या स्पर्धा असून सुद्धा प्रत्यक्षात बघण्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. अतिशय जोरात चेंडू टाकला होता, मात्र एक धाव मात्र आरामात निश्चितच पूर्ण करणार आहेत. दरम्यान 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावसंख्येवरती. एक गडी बाद 10 धावसंख्या. जेव्हा एखाद्या टुर्नामेंटचं ज्यावेळेस आपण आयोजन करतो, त्या आयोजनकर्त्याच्या चेहऱ्यावरती हास्य कधी येतं, ज्यावेळेस जी टुर्नामेंट जेव्हा झालेली असते. येस पंच, चला स्पीडअप करायचंय प्लीज. विनंती आहे तुम्हाला, कुठल्याही पद्धतीचा टाइमपास करू नका. मड संघ तुमचा हा हक्काचा मैदान आहे आणि तुमच्याकडनं आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. तर एखाद्या आपण टुर्नामेंटचं आयोजन करत असतो, ते आयोजन करत असताना त्या आयोजनकर्त्याच्या चेहऱ्यावरती हास्य कधी बघायला मिळतं, ज्या वेळेस ते टुर्नामेंट पार पाडली जाते आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपल्याच गावातली मंडळी ज्यावेळेस आपल्याला येऊन म्हणतात की यार जबरदस्त आयोजन होतं, मस्त आयोजन होतं, त्यावेळेस त्या आयोजनकर्त्याच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. त्यावेळेस त्या आयोजनकर्त्याच्या चेहऱ्यावरती समाधान दिसत असतं. आणि या आयोजनकर्त्यांच्या मागची जी समाधानकरची भूमिका मिथुन लांगे असेल, शिवा दळवे असेल, त्यांची संपूर्ण टीम असेल, तर हे संपूर्ण जे टुर्नामेंटचं आयोजन आहे हे परफेक्ट मॅनेजमेंट आहे. तर आमच्या या टी शर्टचे स्पॉन्सर ऍडव्होकेट सुशील भाई गायकवाड यांचं इथे स्वागत होतंय आणि सन्मान सुद्धा होणार आहे. तर सन्मान करतील मिथुन लांगी. फुलटॉप मध्ये चेंडू होता, चेंडूला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मी मगाशीच म्हटलेलं आहे की क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस.
निश्चित स्वरूपात 2 धावा मात्र तळेगाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. एक समाधानकारक टोटल जी उभी करायला पाहिजे त्या दिशेने वाटचाल करते तळेगाव संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. सेफ चेंडू आहे. 2 धावा आरामात पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि 3 धावा बघा आरामात पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 धावा खिचून काढल्यात. पॉवर प्ले मध्ये चेंडू होता. तर फलंदाजांना मात्र सुवर्ण संधी असणार आहे. कोणी 3 षटकार जर लगावले तर समीर तांडेल यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हरेश कडपे यांच्याकडून लगातार 2 सिक्सर्सला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर बक्षिसांची इथं खैरात होते. फलंदाजा मात्र इथं सुवर्ण संधी असणार आहे. पुन्हा एकदा फुलट्या पुढे चेंडू होता. 1 बाउन्स जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 धावा मात्र इथे आरामात पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढणार. धावसंख्या 2 पोहोचली ती तळेगाव संघाची 17 या धावसंख्येवरती. लहानपणापासून एक शब्द मी ऐकत आलेले आहे. ज्या ज्या वेळेस 17 ही धावसंख्या येते त्या त्या वेळेस म्हटलं जातं की अभि कोणाला तरी खतरा आहे. एकतर फलंदाजाला खतरा असू शकतो, एकतर गोलंदाजाला खतरा असू शकतो. आणि चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि पुन्हा एकदा चला खेळाडूने खेळाडूवृत्ती दाखवणे गरजेचं आहे. पंच आपलं डिसिजन द्यायचं आहे. कव्हरेज होईल सांगू शकत नाही. ठीक आहे 6 आहे 6. चला स्पीडअप करायचंय. डिसिजन आलेला आहे 6 आहे. खेळाडूंनी मात्र खेळाडूवृत्ती दाखवणं खूप गरजेचं आहे. एक यशस्वी खेळाडू कोणाला म्हटलं जातं त्याच्या खेळाडू वृत्तीवरनं यशस्वी खेळाडू संबोधलं जातं. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज स्वराज. पुन्हा एकदा जबरदस्त टोलला चेंडू. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक इथे हजर आहे. 1 धाव आता आरामात पूर्ण झालेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे आरामात पूर्ण होत आहेत. मी मागाशी म्हटलं होतं की तळेगाव संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आहे. एक समाधानकारक टोटल त्यांना उभी करावी लागेल आणि समाधानकारक टोटल उभी करायच्या वाटचालीवरती त्या रस्त्यावरती आता ते आहेत. ऑफ स्टंपचा चेंडू खूपच बाहेर टाकलाय. गोलंदाजाने पंचांनी मात्र दंडित केले त्याला. स्क्वेअर चेंडू. डेच्या टुर्नामेंट खेळणं खूप सोपं असतं पण फ्लड लाईट वरच्या टुर्नामेंट खेळणं अवघड असतं. नक्कीच पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू टोलला. क्षेत्ररक्षक हजर आहे आणि क्षेत्ररक्षकाला मात्र पुन्हा एकदा चूक झालेली आहे. हा पुन्हा एकदा येतोय. एक खणखणीत असा चौकार येतोय आणि आता मात्र या चौकारच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती तळेगाव संघाची 30 धावसंख्या. म्हणजे 2 षटकाचा खेळ मागाशी समाप्त झाला होता तेव्हा धावसंख्या होती प्रगतीपथावरती फक्त 15 आणि या षटकामध्ये आता 15 धावा आल्यात. म्हणजे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आल्या 30. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक असणार आहे. या षटकात किती धावसंख्या येणार याच्याकडे मात्र सर्व प्रेक्षकांची नजर लागलेली आहे. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी
तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला गरमागरम वडापाव याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता आणि समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला शालीमार शॉर्मा याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। जबरदस्त टेस्ट आहे, फीडबॅक तुमचा चांगला आहे, प्रेक्षकांकडून तुमच्या शॉर्माला खूप सारी पसंती आलेली आहे। तर चला वळूया सामन्याकडे। माझी पंचांना विनंती असेल सर प्लीज थोडं स्पीडअप करा आणि माझी मठ संघाला तर माझी कळकळीची विनंती आहे की हा मैदान तुमचा हक्काचा मैदान आहे, तुमच्याकडनं आम्हाला खूप सारी सहकार्याची अपेक्षा आहे। शेवटचा षटक घेऊन येते तो मठ संघाकडून जय। शॉर्ट पिच चेंडू होता परंतु त्याला खेळून काढलाय, मात्र एक धाव आरामात पूर्ण केलेली आहे। तर सर्व माझ्या क्रिकेट प्रेमींना, क्रीडा रसिकांना, सर्व खेळाडूंना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शिवशुभेच्छा। काय जबरदस्त चेंडू टोळवलाय बघा। मी मगाशी म्हटलं होतं की तळेगाव संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आहे। ऋतिक नकाते यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन मिथुन लांगे यांची संपर्क साधायचा आहे आणि यानंतरचा मॅच कॉल असणार आहे शिवशक्ती परळी कुंभारळी वर्सेस भालगुल। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचे आणि यापुढील सर्व सामने हे 3-3 षटकाचे खेळवले जातील। चवळूया सामन्याकडे। एक जबरदस्त असा एक षटकार आलेला आहे, या षटकाराच्या जोरावरती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले प्रगती पथावरती 37 धावसंख्या। एक समाधानकारक टोटल मगाशी म्हटलं होतं, समाधानकारक टोटल तळेगावची आता आलेली आहे आणि पुन्हा एकदा येतो बॅक टू बॅक दुसरा षटकार। फलंदाज रोहितने मात्र मला इम्प्रेस केलेला आहे, माझा आवाज मला काढण्यास भाग पडला आता, कारण की मगातपासून शांततेमध्ये समालोचन चालू होतं। स्पेशालिटी नाहीये शांततेमध्ये आपल्याला समालोचन मला करताच येत नाही पहिली गोष्ट, पण रोहितने मात्र मला इम्प्रेस केलाय। 2 षटकार लगावून माझा आवाज मात्र काढण्यास मला भाग केलाय आता। जबरदस्त प्रेक्षकांकडून या रोहित साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे। बॅक टू बॅक 2 षटकार, जबरदस्त फलंदाजी। हा बघा कधी कधी काय असतं, गोलंदाज सुद्धा एवढा चपळ असतो ना की त्याला सुद्धा माहिती असतं की आपण फलंदाजाला मागचे 2 चेंडू जे टाकले होते त्या 2 चेंडूवरती त्याने आपल्यावरती प्रहार केलाय, पण आता आपल्याला तिसरा चेंडू टाकायचा आहे, त्याची सुद्धा इज्जत द्यावं लागले असते, पण त्या पद्धतीने तो गोलंदाजी करत असतो, एक परफेक्ट डिलिव्हरी करत असतो। मात्र रोहितने मात्र नाराज व्हायचं नाहीये, लागोपाठ 2 षटकार लगावले, 1000 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत हरेश कडपे यांच्याकडून। आणि पुन्हा एकदा जबरदस्त बॅटिंग मित्र। याच्या अगोदर चेंडूवरती षटकार लगावला असता तर 2000 प्लस 1000 असे तुला 3000 मिळाले असते, पण 1000 मिळाले काही प्रॉब्लेम नाहीये, पण समाधानकारक मात्र टोटल तू उभी केली तुझ्या संघाची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती घेऊन जी फलंदाजी केली असता खरंच वाखाणण्य जो। या 6च्या जोरावरती मात्र धावसंख्या घेऊन पोहोचले तळेगाव संघाची 49 धावसंख्या झालेली आहे। मी मगाशीच म्हटलेलं आहे, ज्या वेळेस नाणेफेकीचा कौल झाला होता त्यावेळेस मी अनाउन्स केलं होतं की महड वर्सेस तळेगाव हा सामना बिग फाईट होणार।
आणि आता मात्र सुरेख चेंडू टाकलाय दरम्यान 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या मात्र 4 षटकाच्या अंती जाऊन पोहोचली तळेगाव संघाची 49 धावसंख्या. मात्र महड संघाला मात्र 4 षटकामध्ये 50 धावा करायच्या आहेत. तर रोहित वैयक्तिक 38 धावांची खेळी गेले रोहितने. जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत मी तर म्हणतो. तर या स्पर्धेला अतिशय बारकाईने लक्ष जर देण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, अतिशय बारकाईने लक्ष देण्याचं काम केलं असेल ना, तर सागर कदम. जबरदस्त. तर पनवेल मधील एक मशहूर आवाज बबुशा सर इथे आलेले माझ्यासोबत जोडतील या मॅचचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच आमची एक जुगलबंदी होणार. एक बाजूला असेल हिंदीचा बादशाह कॉमेंटेटर आणि एक बाजूला असेल मराठीचा बादशाह कॉमेंटेटर. वळूया सामन्याकडे. हॅलो. तर शोले पिक्चर मधील एक फेमस डायलॉग बबुशा सर. हेलो. बसंती जब तक तेरे पैर चलेंगे तब तक जय की सांसें चलेंगी. ये फेमस डायलॉग था बंटी जी. बसंती जब तक तेरे पैर चलेंगे तब तक जय की सांसें चलेंगी. हेलो हेलो थोड़ा आवाज बढ़ाइए. हेलो. सुनील दुधाने कुठे असाल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे मिथुन लांगे यांच्याकडे. हेलो डीजे थोड़ा आवाज बढ़ाइए. हेलो 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 हेलो. तो चलिए डीजे हमारे रिया भी हमारे साथ में जुड़ चुके हैं. डीजे रिया बहुत बहुत उनका भी स्वागत है. और अनिल दादा देखिए हमारे पूरे मूड में आ चुके हैं. हेलो चलिए और थोड़ा बढ़ाइए. शिवशक्ती परळी संघचा कर्णधार आणि भालगुल संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. तो चलिए बात करेंगे यहाँ पर 50 रनों की टारगेट है. अनिल सर आपने अच्छी बात सोले की याद दिलाई, लेकिन जिस सोले में देखिए गब्बर को पकड़ने के लिए 50,000 रखा गया था कैश प्राइस, लेकिन यहाँ पर 50 रनों की टारगेट रखा गया है. और आप वाकिफ हो दोनों टीम से पूरी करीब हो कि आपको लगता है 50 रन यहाँ पर हासिल हो पाएगा, आसान रहेगा? तो चलिए बात करेंगे. तो चलिए महट टीम की देखिए बात करेंगे. हर बल्लेबाजों के लिए एक सुनहरा मौका है. अनिल दादा 3 छक्के के लिए यहाँ पर कैश प्राइस 500. चलिए विशाल से देखिए उनके दोस्त जय और वीरू. रोशन दादा वाजगुड़े सब देखिए इनकी तरफ से खास करके कैश प्राइस 500 रुपया. 3 छक्के के लिए लीजिए या 3 चौके भी ले लीजिए. फेसबुक किंग ज्यांचे जास्त व्ह्यूअर्स आहेत ते आमचे परळी गावचे बाला सिंग इथं आलेले आहेत. शिवशक्ती तर्फे हार्दिक स्वागत. जर बाला सिंग ह्यांनी जर एखाद्या बरोबर सेल्फी काढली आणि तो फोटो फेसबुकला अपलोड केला तर त्याला व्ह्यूअर्स आहेत. क्या बात है. तर मात्र मॅचला मात्र मजा येणार. एक फाईट सामना बघा, कारण की मड संघ चेसिंगचा मास्टर संघ समजतो खालापूर तालुक्यामध्ये. तर 50 धावांचा लक्ष्य असणार आहे 24 चेंडू मध्ये. तो चलिए यहाँ पर अनिल सर कहते हैं ना, रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं. तो कौन बनेगा यहाँ से बाजीगर? दोनों बतौर सलामी बल्लेबाज मैदान पर उतर चुके हैं और जहां पर 50 का टारगेट रखा गया है. अक्षय और प्रदीप की जोड़ी. तर बबुशा सर
तर बाबूशाह सर अभी जमाना आ गया पुष्पा का, झुकेगा नहीं, कभी झुकेगा नाही. पण तुषार सर नेहमी असं बोलून चालत नाहीये. 500 रुपयाची जर नोट जर खाली पडली पुष्पाच्या पप्पाला सुद्धा झोकावं लागेल. तर शिवशक्ती परळी कुंभारे पैकी जिंकलेले आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. तो चलिए मैच शुरू कीजिए. नहीं जमता है आपको? नहीं, आप कंटिन्यू करते नहीं ना ये कॉम्बिनेशन, इसके लिए थोड़ा कॉम्बिनेशन बहुत मजा आता है. मैंने बारह समझा है. नहीं आप लोकल तो क्या होता है, लोकल को सिर्फ हिस्ट्री मालूम रहता है, ये चीज़ है सबसे बड़ी बात. मैं इसलिए बोला ना तुम आके रहोगे आप कैसे. तो चलिए चलेंगे. 50 रनों की टारगेट है. और कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. लेकिन मिलिट्री पावर प्ले यहाँ पर रन आना बहुत जरूरी है. जब आप बड़ी टारगेट के पीछे उतरते हो ना तो आपको कम से कम शुरुआत ओवर में देखिए रन आना, और शुरुआत ओवर में रन की तलाश करने के लिए दोनों बैटर देखिए मैदान पर उतर चुके हैं. स्ट्राइक पर बैटर की बात करेंगे अक्षय, और नॉन स्ट्राइक पर प्रदीप की जोड़ी. देखते हैं ये जोड़ी क्या रंग लाएगी. बहुत बढ़िया. देखिए दर्शकों की तादाद, अनिल सर देखिए रात देर हो चुका है लेकिन दर्शक अभी भी देखिए जुड़े हुए हैं. भलाई कल संडे का दिन है, छुट्टियों का दिन है, लेकिन फिर भी देखिए टीम का साथ नहीं छोड़ना चाहते. चलिए अंपायर मैच शुरू कीजिए. राज सर, हरीश सर, ऋषि सर देखिए पर तीनों अंपायर. अनिल कोहली सर देखिए अगले ओवर में फिर से जुड़ जाएंगे वो. बहुत बढ़िया. देखिए मनोरंजन की इस मैच में पूरी तरह से आनंद लिए. और ये चलिए भाई पहला गेंद विकेट के जड़ में गेंद, और यही काम आपको करना होगा. जैसे कहते ना वाटर के बिना जी नहीं सकते हो, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते हो, बगैर यॉर्कर बाउंसर से बल्लेबाज को रोक नहीं सकते हो. बल्लेबाज को रोकने के लिए यही सही ठिकाना है, ब्रह्मास्त्र. और नई गेंद से इतना आसान नहीं रहता है. 50 रनों की टारगेट तक पहुंचना है तो फिर काम ऐसे चलने वाला नहीं है. बहुत कुछ यहाँ पर करके दिखाना होगा. यहाँ पर चलिए यहाँ पर हैट्रिक विकेट के लिए देखिए 1000 किसके तरफ से. और ये चलिए भाई गलती हो गई, नजरें हटी और गेंद को देखिए रोका गया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने देखिए 2 रन मुकम्मल कर लिया. ओहो, इसी बीच देखिए नो बॉल और एक मौका देखिए कि इसे कहते हैं ऊपर वाला जब देता है ना छप्पर फाड़ के देता है. फ्री हिट देखिए सिग्नल आता हुआ अंपायर का, यहां से 2 रन भी आता हुआ, जहां पर देखिए 1 के लिए मुश्किल था. यहां पर 50 रनों की टारगेट है. अनिल सर कहते हैं ना अगर डाली से फूल टूट जाए तो उस फूल को हम जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. भलाई 50 रनों की टारगेट है, शायद उस टारगेट को तो छोटा नहीं कर सकते हैं, लेकिन बल्लेबाजी में दम है तो अगर ताकत है तो उससे 50 रन बना सकते हैं. डाली मजबूत होना चाहिए, फिर फूल खिल सकते हैं. हरीश दादा कड़के देखिए इनकी तरफ से हैट्रिक विकेट के लिए देखिए यहाँ पर 1000. और ये चलिए भाई यहाँ पर नो बॉल फ्री हिट. यहाँ से तो अक्षय को जीवन दान मिल गया, वो तो यही बताएंगे ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, हम तो हैं सीधे साधे अक्षय अक्षय. लेकिन अभी तक जो खतरों के खिलाड़ी 420 खिलाड़ियों के खिलाड़ी, ये गेम खेलना होगा आपको, तब सीधे साधे अक्षय अक्षय दिखने को मिलेगा. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर और ये चलिए भाई पिछली गेंद के पर फ्री हिट तो बचाया, लेकिन इस बार कहते हैं ना बकरी की मां कब तक खैर मनाएगी. अनिल सर क्या कहना चाहोगे, यहाँ पर गलती दोबारा से कर ली. तर निश्चित मला सांगायला आवडेल की संघ जो आज हॅलो 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 महड संघ जो आज मैदानात उतरलेला आहे विदाऊट जयेश पाटील हा संघ खेळतोय. जर जयेश पाटील जर आज असतील तर सलामीचा फलंदाज जयेशची फलंदाजी सर्वांना माहितीच आहे.
पण अक्षयला मात्र हे समजून घ्यायला पाहिजे होते की ज्यावेळेस माझा सलामीचा फलंदाज माझ्या बरोबर आज नाहीये माझ्या संघामध्ये, त्यावेळेस आपल्या संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती आलेली आहे. त्यामुळे जबाबदारीने त्यांनी खेळी करणं खूप गरजेचं होतं. एक सुरुवात चांगली करून देणं खूप गरजेचं होतं. चलिए, इसलिए तो अनिल सर कहते हैं ना, जल्दबाजी में हम अपना उम्मीद छोड़ देते हैं, उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता है. लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट में ये सब चीज हो जाता है. कहते हैं ना, भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचे कि अनलिमिटेड दूध देगी. हो सकता है गोबरी भी दे सकती है. भला ही यहाँ पर शुरुआत में विकेट गिर चुका है, लेकिन हो सकता है आगे जाकर बल्लेबाज पलटवार कर सकते हैं. क्योंकि जब हमने 2 वैक्सीन लिए फिर भी हम सुरक्षित नहीं थे, तो ये 50 रन कितना सुरक्षित रहेगा. नक्कीच आकाश सुद्धा एक जबरदस्त एक हार्ड हिटर फलंदाज आहे. तर नॉन स्ट्राइक पर बात करेंगे तो यहाँ पर सूरज है. प्रदीप सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. मी मागाशीच म्हटलेलं आहे की महड संघ हा चेसिंगचा मास्टर संघ आहे खालापूर तालुक्यातला. बहुत बढ़िया. देखिए अनिल सर, आपके साथ जुड़ने के साथ इस सब चीज का यहाँ पर अनुभव मिलता हुआ. ओह, क्या बढ़िया गेंद. देखिए लाजवाब गेंद, नीचे रहा, थोड़ा हरकत किया और चकमकाया यहाँ पर, लेकिन ये गेंद कम खेलनी होगी. कहते हैं ना, फूल से दोस्ती कर लो तो कांटों से खतरा. अगर सरदार जी से दोस्ती करो तो दिमाग को खतरा. अगर डॉट गेंद से फिर दोस्ती करते गए तो फिर ये जो 50 का टारगेट है ना, ये और मुश्किल बन जाएगा. क्या गेंदबाजी हो रही है यहाँ पर अनिल सर. ऐसे लग रहा है आंखों से सुरमा नहीं, आंखें ही चुरा रहे हैं. स्ट्रेट खेला गया यहाँ पर, शॉर्ट मिड ऑन. यहाँ पर देखिए विकेट से हिट हुआ. अच्छा हुआ गेंदबाज के शरीर से कोई हिस्सा नहीं लेकर गया. 1 रन यहाँ पर आया और बैटर देखिए नाखुश रहेंगे. सीधा खेले थे यहाँ पर. और ये चलिए यहाँ पर बात करेंगे, 4 रन बना है. अनिल सर कहते हैं ना, अगर आपको समंदर से दोस्ती करनी है तो छोटे छोटे नदियों से टकराना होगा. अगर आपको 50 तक पहुंचना है तो फिर कहीं ना कहीं आपको जोखिम लेना होगा. कहते हैं ना, हार सर पे हो फिर भी संघर्ष करता है, वही तो बहादुर होता है. अभिजीत लाजवाब नाम. देखिए अभिजीत, जीत तो नाम है, लेकिन अभी तक जीत अभिजीत जैसे गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन स्ट्राइक पर नहीं बैठा. प्रदीप देखिए यहाँ पर मौका है इनके पास. और ये चलिए यहाँ पर मिडॉन नजदीक है, डायरेक्ट हिट होता, नजदीकी मामला बन सकता था. बाल बाल बचे. 1-1 रनों से काम चलने वाला नहीं है. कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा, सफेद नहीं दिखेगा, सफेद नहीं दिखेगा. और सिंगल डबल से कितने भी कोशिश कर ले, मंजिल नहीं मिलेगा. अनिल सर की तरफ चलेंगे यहाँ पर सेकंड ओवर के लिए, क्योंकि पहला ओवर का खेल समाप्त हुआ है. पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए पहुंचा है 5 रन और 1 सफलता. और महड टीम तो यहाँ से चाहेगा भाई आने वाला ओवर में किस तरह से कुछ रनों की बरसात हो जाए. तर नक्कीच मित्र असा असावा, जीवाला जीव देणारा असावा. मित्र असा असावा, जीवाला जीव देणारा असावा. वक्ता असा असावा, स्पष्ट बोलणारा असावा. वक्ता असा असावा, स्पष्ट बोलणारा असावा. आणि गोलंदाज असा असावा, भेदक मारा करणारा असावा. याचं जबरदस्त प्रत्यक्ष उदाहरण दिले अभिजीत गोलंदाज. फक्त धावा दिल्यात त्याने फक्त 5. तर उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. मात्र महड संघाला मात्र चांगला कमबॅक करावं लागेल, कारण की आपल्या संघाच्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावरती आहे, दोन्ही फलंदाज. कारण की विदाऊट जयेश पाटील तुम्ही आज खेळताय. तर मात्र आता गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलेला आहे तो शुभमला मात्र सुवर्ण संधी असेल की विकेट हॅट्रिक साठी समीर तांडल यांच्याकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. तर माझी विनंती असेल खेळाडूंना, तल्लेगावच्या माझ्या कर्णधाराला विनंती असेल की तुम्ही थोडं स्पीडअप करायचंय. तर 18 चेंडू आणि 45 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धावांची आवश्यकता असणार आहे सरासरी. अशक्य असं काहीच नाही, शक्य सर्व काही आहे. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला.
चला स्पीडअप स्पीडअप. जबरदस्त टोळा चेंडू वन बाउंड चेंडू जातोय पण क्षेत्ररक्षण तिथे हजर आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं त्याने. निश्चितच आपल्या संघासाठी त्याने 3 धावा नक्कीच त्याने आरामात वाचवल्यात. टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी द्या खरंच. आणि आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये सूरजला मात्र आज आपल्या संघासाठी एक अशी खेळी करून दाखवावी लागेल की पूर्ण संघाचं आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास संपादन करणं खूप गरजेचं आहे आज. कारण ती आज वेळ आलेली आहे तुमच्यावरती. जबरदस्त टोळ्या चेंडू जातोय मात्र वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा खणखणीत दणदणीत चौकार. या 4 धावांनिशी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती महड संघाची 10 या धावसंख्येवरती. असेच प्रत्येक षटकामध्ये 1-2 मोठे फटके जर आले तर 50 धावांचा हा जो डोंगर आहे तो तुम्ही सहज पार करू शकता. मात्र तळेगाव संघाच्या गोलंदाजी मात्र मी मगाशी तारीफ केली होती. पहिला गोलंदाज त्यांनी काय गोलंदाजी केली होती. फुलटॉप चेंडू होता. सरांनी बिमरचा नो घोषित केलेला आहे. 1 धाव मात्र आरामात पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का इथे. मात्र एकच धावेवरती समाधान. 1+1 अशा या 2 धावा. आणि आता येणारा पुढचा चेंडू जो आहे हा फ्रीटचा चेंडू असणार आहे. फलंदाजाला मात्र आता सुवर्ण संधी असणार आहे. चेंडूला फक्त मारायचंय तुला बस. तर ऍडव्होकेट सुशीलभाई गायकवाड यांचं क्रिकेट वरती जे प्रेम आहे ना यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे शब्द अपुरे आहेत. नाईट टुर्नामेंट असो डेच्या टुर्नामेंट असो आवर्जून उपस्थित राहणार. अतिशय प्रेम क्रिकेट वरती. आणि फ्रीटचा मात्र इथं चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला भेदून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. डाबा 54 षटकार. या 6 धावांच्या जोरावरती मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचले महड संघाची 18 या धावसंख्येवरती. मी मागाशीच म्हटलं होतं की महड संघ हाच खालापूर तालुक्यामधील चेसिंगचा मास्टर संघ म्हणून ओळखला जातो. पंच चेंडू पाहिजे. चला नो टाइम पास. स्पीडअप करायचंय प्लीज. चेंडू आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. तर प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती आहे की जी बाउंड्री लाईनला जी येलो पट्टी मारलेली आहे त्या पट्टीवरती प्लीज कोणी बसू नका. कारण अजूनही आम्हाला 2 दिवस इथे सामने खेळवायचे. तर विनंती असेल प्लीज कळकळीची विनंती. तर रवी सर गुप्ता यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. रवी सर गुप्ता. अतिशय जबरदस्त चेंडू. वेगवान चेंडू. ज्या चेंडूची अपेक्षा होती ज्या चेंडूची गरज होती तोच चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. चांगला कमबॅक केला आता मात्र गोलंदाजाने. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळणार 100% महड संघाला. धावसंख्या मात्र 1 निवडणार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती.
दरम्यान पुढचा चेंडू शॉर्ट पीप मध्ये चेंडू होता, त्याला हुक केला, क्षेत्ररक्षक धावतोय, वन बाउन्स येतोय, पुन्हा एकदा येतोय हा चौकार. आणि आता मात्र एक जबरदस्त समाधानकारक 2 षटकांची ती टोटल उभी झालेली आहे इथे महड संघाची. धावसंख्या झाली ती 23. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली 23. उर्वरित 12 चेंडू वरती मात्र धावा हव्यात. 27 धावा, 12 चेंडू आणि 27 धावा. तळेगाव संघाचे कर्णधार तिसरं षटक कोणाच्या हातात चेंडू सोपवणार, कारण की आता जो षटक येणार आहे, आता जो षटक येणार तो सर्वात महत्वाचा षटक असणार आहे. या षटकावरती पूर्ण मॅचचं चित्र अवलंबून असणार आहे. तर 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणार आहे. तर इथं स्वागत असेल योगेश भाई दळवी यांचं. इथे स्वागत असेल योगेश भाई दळवी. तर 12 चेंडू आणि 27 धावा. तळेगाव संघाला माझी विनंती आहे, थोडं स्पीडअप करा. माझी कर्णधाराला माझी वारंवार विनंती आहे की तुम्ही थोडं स्पीडअप करायला पाहिजे. आता 12 चेंडू आणि 27 धावा. आणि आता मात्र फलंदाजीच्या मार्फत आहे प्रदीप, आणि गोलंदाज मात्र आता आलाय संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन भावेश. भावेशला मात्र आता कुछ करके दिखाना है, कारण की हे निर्णायक षटक आहे. या षटकावरती संपूर्ण या मॅचचं चित्र अवलंबून राहिलेलं आहे. आता कारण समीकरण असं आहे की 12 चेंडू आणि 27 धावा. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. देखिए 12-27 समीकरण अनिल बात करेंगे, लेकिन इस समय ये गेंद कम खेलना होगा. कहते हैं ना, पान खा जुल्फे बना लेकिन शराब पीना छोड़ दे भाई. चौके लगा, छक्के लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे. डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है, कम डराता है ज्यादा. न जाने डर से कितनी लोगों की जान लिया था. और अभी भी देखिए 11 गेंद बचा है. हरेश जी कट पे देखिए इनकी तरफ से हैट्रिक के लिए 1000. यहाँ पर गेंदबाज नहीं थे पूरी तरह से, या अंपायर नहीं थे तैयार. यहाँ से अभी भी देखिए अनिल सर बात करेंगे ना, 11 गेंद बचा है और 27 की जरूरत है. जैसे एक आशिक एक मासूक जब एक लंबी जुदाई होती है ना, फिर एक मुलाकात की जरूरत है. उसी तरह की गेंद और रनों के बीच में थोड़ी सी लंबी जुदाई है, लेकिन इस मैच में देखिए वापसी करने के लिए, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम. और ये चलिए शायद वो मुलाकात नहीं हो पा रही है, क्योंकि विकेट के जड़ में देखिए लगातार गेंद रख रहे हैं. क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. देखिए पर बांध कर रखे हैं, लेकिन सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है. ऊट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा. तो चलिए महड टीम के देखिए कोई भी बल्लेबाज अगर यहाँ पर हैट्रिक छक्के दागते हैं तो फिर को हमारे रोशन दादा वालगुड़े देखिए इनकी तरफ से कैश प्राइस 500 रुपया. और दूसरी तरफ से देखिए गेंदबाज के लिए भी 1000 रुपया देखिए हैट्रिक के लिए. हरीश जी कड़के देखिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर कैश प्राइस दोनों टीम के लिए यहाँ पर अनिल दादा. लेकिन कहते ना, उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और दबाव में जो बेहतर क्रिकेट खेले उसे खलनायक कहते हैं. और अभी तक देखिए शायद लग रहा है यहाँ पर जयेश की कमी तो खिला पूरी तरह से आपने जिक्र किए, और शायद उनके गैर अनुस्मृति में यहाँ पर मैं कहूँगा एक अच्छा मौका था आपको जिम्मेदारी लेकर ये मैच को जीत दिलाने का, क्योंकि हमेशा आप वही खिलाड़ी लेकर आगे टीम में उतरोगे. ये कोई समीर जी टांडे सब देखिए इनकी तरफ से हैट्रिक के लिए यहाँ पर कैश प्राइस देखिए बढ़ता हुआ 3000. तो देखते हैं यहाँ पर 3000 देखिए कैश प्राइस गेंदबाजों के लिए, लेकिन बल्लेबाज के लिए यहाँ पर 3 छक्के के लिए. ये चलिए भाई यहाँ पर काम बेहतर नहीं बन पा रहा है. यहाँ पर जब भी बड़े हिट खेलने जा रहे हैं तब तक कोई मुश्किल का सामना गिरता हुआ. सिंगल डबल से देखिए स्कोर आगे बढ़ रहा है.
और कुल स्कोर देखिए 27 देखिए 27 रन, लेकिन अभी भी बात करेंगे ना 23 रनों की जरूरत है। अनिल सर कहते हैं ना मोबाइल से क्या बात चलेगा जब तक मुलाकात ना हो, तो उसी तरह के सिंगल डबल से क्या काम चलेगा जब तक चौके छक्के ना आए। तो कहीं ना कहीं यहाँ पर ढूंढना होगा दोनों बैटर को। उजाला में मिल ही जाता है, कोई ना कोई तलाश करो ऐसे इंसान के जो अंधेरे में साथ है। और दोनों बल्लेबाजों ने आपस में बातचीत किया। कहते हैं ना जो है दिल में उसे बताकर देखो, चाहत को अपने सीने पर लगा कर देखो। अगर बनना है गुरु राहुल टेवटिया तो फिर एक आध छक्के लगा कर देखो। नीचे आकर लेफ्ट हैंड बल्लेबाज, ओहो क्या गेंदबाजी हो रही है, चिंगो चिंगो। और ये गेंद कम खेलनी होगी भाई, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। कहते हैं ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। अभी भी देखिए यहां से गेंदबाज करेंगे ना, 7 गेंद बचा है और जीत की बात करेंगे 23 रनों की जरूरत है। महट टीम के समर्थक इंतजार कर रहे हैं कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन अभी तक नहीं। ओहो गलती हुआ है, लेकिन काफी जल्दी सुधार भी लिया, ये अच्छी बात है। कहते हैं ना गलतियों को भूल जाइए और सबक को याद रख लीजिए। और जहां पर देखिए रन आया इस ओवर में कितना, देखिए यहां से केवल 5 रन आया और स्कोर देखिए यहाँ पर 28 तक रह गया। और अभी अनिल दादा बात करेंगे ना 22 रनों की जरूरत है। आने वाला देखिए जहां पर 6 गेंद बचा है, काम तो मुश्किल है लेकिन क्रिकेट में नामुमकिन है। 6 गेंद 22 की जरूरत है। और जो मैच के हमने जिक्र कर रहा थे ना, रशीद खान और राहुल टेवटिया 22 रन अंतिम ओवर में उन्होंने दागे थे, तो वो मौका ही इस दोनों बैटर के। गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। क्या ये काम कर पाएंगे यहाँ से? महट टीम के देखिए बेचैनी बता रहे हैं, डगआउट देखिए परेशान है, क्योंकि कम से कम देखिए बात करेंगे ना यहाँ पर 6 गेंद पे कोई बाउंड्री या चौके या छक्के नहीं आया। और अभी तक देखिए बात करेंगे ना सेठ बल्लेबाज सूरज और प्रदीप। अनिल दादा यहाँ पर दोनों बल्लेबाज सेठ हैं, लेकिन उसके बावजूद भी भावेश ने क्या गेंदबाजी कर लिया। क्या कहना चाहोगे भावेश की गेंदबाजी की? भावेशची गोलंदाजी बद्दल काय सांगत बबुशा सर? एक जबरदस्त टर्निंग पॉइंटला त्याने गोलंदाजी केली. मी मगाशी म्हटलं होतं निर्णायक षटक आहे, 12 चेंडूवर 27 धावा पाहिजे होत्या आणि त्यावेळेस निर्णायक षटक तुझ्या हाती दिलेलं आहे. तुझ्या कर्णधाराने तुझ्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली होती, पण कर्णधाराच्या जबाबदारीला तरी साजेशी गोलंदाजी केली. धावा खर्च केला फक्त 5 आणि आता समीकरण आणून ठेवले ते फक्त 7 चेंडू आणि 22 धावांवरती. अनिल सर जैसे कहते हैं ना अगरबत्ती 2 प्रकार के होते हैं, एक मच्छर को लगाने के लिए, एक भगवान को लगाने के लिए, क्योंकि मच्छर आसान से जाते नहीं है, भगवान आसान से आते नहीं है. तो उसी तरह की हर टीम में 2 गेंदबाज ऐसा होना चाहिए, नई गेंद से विकेट निकालना, पुरानी गेंद से रन बचाना. तो वो भावेश ने करके दिखाया, क्योंकि टॉप ऑर्डर के गेंदबाज ने विकेट निकाले और भावेश ने रन बचाए. लेकिन फिर भी यहाँ से अंतिम 6 गेंद है, कहते हैं ना असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है. 3-3 हजार देखिए यहाँ पर हरीश दादा कड़के और समीर दादा टांडेल देखिए दोनों ओनर की तरफ से देखिए यहाँ पर 3-3 6,000 कैश प्राइज. लेकिन वाइड का इजाफा एक्स्ट्रा से आया 1 रन, यानी बिन पायल से बची घुंघरू. तेरी पायलों के भाई, पायलों की झनकार दिल चुराएगी. मैच नहीं, मैच चुराना है तो कहते ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए. और मेरे हिसाब से यहाँ पर बैटर को सर में कफन बांध लेना चाहिए. और कफन तो बांधे हैं, लेकिन कहते हैं ना कब्रिस्तान में क्या खूब लिखा है, सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने. और उसी तरह से देखिए यहाँ पर मजबूर हो गए यहाँ पर आत्महत्या करने के ऊपर और नाखुश करते हुए. मैं तो कहता हूं जो है दिल में उसे बताकर देख लो. और रात देर हो चुका है. क्या लगता है यहाँ पर महट टीम के इस बल्लेबाजी में क्षमता है? क्योंकि अनिल दादा आप काफी करीब हो इस टीम से, क्या लग रहा है इसमें गहराई है? यहाँ पर 21 रन बना सकते हैं. आने वाली गेंद की बात करेंगे तो 5 गेंदे. बबुशा सर 5 चेंडूवरती 21 धावा, म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही जर दरला स्थान देऊ शकत नाहीये, बोलू शकत नाही की या चेंडूवरती षटकार येईल किंवा या चेंडूवरती विकेट मिळेल, कधीच होऊ शकत नाही. अनिश्चिततेचा खेळ आहे, पण 5 चेंडू 21 धावा या शक्य आहे, होऊ शकतात. मतलब सूरज को देखिए यहाँ पर सूरज आने में समय है, इन्हें लेकर आना होगा वो किरण कहीं ना कहीं. कहते हैं ना सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है और रात अभी जिंदा है, और दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है.
ये चले स्क्वायर कट खेलना चाहते थे, मुश्किल हो रहा है भाई। कहते हैं ना इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद। अनिल दादा बैटर बाउंड्री कब लगाएंगे? क्या मैच हारने के बाद? क्योंकि मुकाबला समाप्त होने के बाद कुछ भी नहीं बचेगा, जो भी आपको इस 4 गेंद के ऊपर करना होगा। 21 का जरूरत है, लेकिन गेंदबाजी भी बहुत कमाल की हो रही है। 2 फील्डर के बीच से गेंद निकलता हुआ 1 रन आया। सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है। अभी देखिए 3 गेंद रह गया, 20 रन। अनिल दादा मैं कहूंगा बल्लेबाजी खराब नहीं, गेंदबाजी बहुत अच्छी हुई, क्योंकि कोई मौका नहीं दिए यहाँ पर गेंदबाजों ने, कोई लूज गेंद नहीं दिए, अपने पाले में नहीं दिए। हर गेंद देखिए विकेट की जड़ में गेंदबाजी हो रही है, और जो शॉर्ट ऑफ लाइन की गेंद है ना वो बहुत तेज निकलता हुआ। इस बार वेरिएशन दिखाए, देखिए स्लोअर गेंद है। इस सीजन में बात करेंगे ना, हर्षल पटेल बहुत बढ़िया इस्तेमाल किए हैं इंडियन प्रीमियर लीग में, और लाजवाब गेंदबाजी। इसलिए तो कहता हूं फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस गेंद उंगलियों से गेंद घुमाना, नकल गेंद, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, नहीं उससे भी बड़ी बात है, और वही इस्तेमाल यहाँ पर किए गेंदबाजों ने। तलेगांव टीम देखिए, और पूरी तरह से 4 चांद लगा दिए। बड़ा हिट खेला गया, फील्डर के बीच में 2 आया चौका, लेकिन खुश नहीं रहेंगे। कहते हैं ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम हार के कगार पर होते। 1 गेंद से आखिरी गेंद, चलिए गेंद पहुंचाइए, शायद बाहर गया गेंद लग रहा है, नहीं आ गया है। बहुत बढ़िया अनिल दादा के साथ मिलता हुआ, क्योंकि हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है। हर खिलाड़ी, कोई छक्के लगाकर हीरो है, कोई एक कैच लेकर हीरो है, किसी भी कम मत सोचिए, क्योंकि आज छोटा सा मास्क ने बता दिया, करोड़ों का व्यापार कर गया, लाखों के कपड़े भी शोरूम में लटकते रह गए। और आज देखिए जॉस बटलर ने इतनी अच्छी इनिंग खेल के चले गए, लेकिन मैच मुंबई इंडियंस जीत गए। तो इसलिए किसी भी कम मत मानिए, हमेशा जॉस बॉस नहीं होता है भाई। जो 11 खिलाड़ी 12 खिलाड़ी रहते हैं, हर किसी का भूमिका रहता है। और यहाँ से देखिए बहुत बड़ी जीत है। निश्चित रूप से ये जीत मेरे हिसाब से अनिल दादा बहुत कुछ बताकर जाएगा, क्योंकि ऐसा नहीं, आपने बल्लेबाजी में रन भी बनाए और गेंदबाजी में दमखम भी दिखाए। तर नक्कीच दोन्ही संघाचं मी अभिनंदन करेल, महड संघाचं सुद्धा आणि तळेगावचं सुद्धा, दोन्ही संघाचं अभिनंदन। महड संघ मी म्हणेल या सीझन मधून, या मैदानावरून आज माघारी परततोय। लास्ट 2 सीझन मध्ये त्यांनी विनर राहिले होते इथे ते।